नमस्कार मंडळी. माझं नाव सदानंद तानाजी बनसोडे, आर्थिक सल्लागार, राहणार गुळपोळी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. आणि मोबाईल नंबर आहे 9503223005 आणि 8888 735 036. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा, आपल्या आवडीचा आणि आपल्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारा असा हा विषय आहे. तर पैसा कमवणं आणि पैसा वाढवणं हे प्रत्येकालाच आवडतं. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पैसा हा कशा पद्धतीनं वाढवला जातो, कसा वाढवायला पाहिजे, त्याचे मार्ग काय आहेत आणि थोड्याशा गुंतवणुकीमधून आपण जास्त रिटर्न्स कसे मिळवू शकतो याची थोडीशी चर्चा करणार आहोत. व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत, कारण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानामध्ये तर भर पडणारच आहे, पण त्याचा जर वापर केला तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. तर गुंतवणूक या विषयाकडे जाण्यापूर्वी आपण गुंतवणूक का करतो हे प्रथम बघणं गरजेचं आहे. तर गुंतवणूक करण्यामागची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये भविष्यकालीन येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्यांची तरतूद करण्यासाठी आज आपण थोडी थोडी पैशाची बचत ही करत असतो. म्हणजे भविष्यामध्ये समजा मुलांची शिक्षण असतील, त्यांची लग्न असतील, भविष्यामध्ये येणारा मेडिकलचा दवाखान्याचा खर्च असेल, किंवा मग वार्धक्यामध्ये येणारा आर्थिक रिटायरमेंट असेल, पेन्शन प्लॅन्स असतील, यासाठी आपण आज थोडी थोडी बचत करत असतो. मग आज आपण जो पैसा गुंतवतोय तो ज्यावेळेस मॅच्युरिटीनंतर आपल्या हातात पडणार आहे, तर त्यावेळेस त्याचं काय मूल्य असेल हे पण बघणं गरजेचं आहे, बरोबर? केवळ आज पैसा मागं टाकून उपयोग नाही. समजा एक मी 10 वर्षाचं प्लॅनिंग करतो आहे आणि आज साधारणपणे एफ डीचे आपण जर दर बघितले तर 10 वर्ष साधारणपणे दुप्पट व्हायला लागतात. तर 10 वर्षानंतर जेव्हा तो पैसा दामदुप्पट होऊन माझ्या हातात पडेल त्यावेळेसची परिस्थिती काय असेल आणि त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तो पैसा पुरेल का हे पण बघणं गरजेचं आहे. तर ते आपण एका उदाहरणावरून थोडंसं बघूयात. आता एफ डी व्हायला तर 10 वर्ष लागतात. म्हणजे साधारणपणे 10 वर्षापूर्वी जर माझ्याकडे 1,00,000 रुपये असते आणि जर मी ते गुंतवले असते बँकेमध्ये, तर साधारणपणे 2011 साली जर गुंतवले तर 2021 साली मला त्याचे 1,00,000चे 2,00,000 मिळाले असते. पण जर समजा मी 2011 साली ते 1,00,000 रुपये एफ डी करण्याच्या ऐवजी जर समजा सोनं घेऊन ठेवलं असतं, तर 2011 साली साधारणपणे सोन्याचा दर हा एक 20,000च्या आसपास होता. ते आपण नंतर चार्टवरती तुम्हाला दाखवणारच आहोत. तर 2011 साली 20,000 रुपये असणारा सोन्याचा दर आणि आजचा दर 10 वर्षानंतर बरोबर साधारणपणे 50,000च्या आसपास सोनं जाऊन माघारी आले. एक आपण कमी जास्त थोडंफार धरूयात 50,000 रुपये. म्हणजे 10 वर्षामध्ये सोन्याच्या दरामध्ये जवळपास 2.5 पट वाढ झाली. म्हणजे माझ्या जे काही 1,00,000चे 5 तोळे सोने आलेले होते त्याची आजची बाजारातली किंमत ही 2.5 लाख रुपये आहे, बरोबर? आणि एफ डी जी केली होती त्याची किंमत आहे 2,00,000 रुपये. मग हे जर 2,00,000 रुपये घेऊन मी मार्केटमध्ये गेलो तर मला सोनं किती येणार आहे त्याच्यामध्ये? ते 4च तोळं सोनं येणार आहे. म्हणजे माझे पैसे डबल होऊन देखील त्याची जर परचेस पॉवर आहे ती कमी झालेली आहे. तर हे का घडतं? तर ज्या पद्धतीनं सोन्याचे दर वाढले त्या पद्धतीनं माझ्या पैशाला व्याज मिळालं नाही. तसंच जर समजा आज आपण पैसा गुंतवतोय, तो जर ज्या पटीत महागाई वाढते, म्हणजे गुंतवणुकीवर परिणाम करणारा घटक कोणता आहे? महागाई. जशी महागाई वाढते त्या पटीत माझा पैसा पण वाढला पाहिजे, तरच तो भविष्यामध्ये मी ज्या कारणासाठी गुंतवतो त्याला तो पुरेसा पडणार आहे. तर गुंतवणूक करण्या अगोदर महागाईचा दर काय आहे हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. जर महागाईच्या दरापेक्षा जर मला निश्चितच जास्त परतावा मिळत असेल तर मात्र माझे पैसे त्या कारणाला योग्य राहतील. तर महागाईचा दर काय आहे हे मला कुठं बघायला मिळणार? हे मला कोण सांगणार? त्याच्यासाठी आपण गुगल करू शकतो. गुगलवरती या सर्व गोष्टी ज्या मी सांगणार आहे त्या तुम्ही सर्च करू शकता. तुमच्या घरबसल्या तुम्हाला ते बघायला मिळेल. तर चला आपण ग्राफिकच्या माध्यमातून ते सर्व गोष्टी बघून घेऊयात. तर मंडळी, गुंतवणूक म्हणजे काय? तर आज आपण जी बचत करतोय त्याच्यापासून हळूहळू 1चे 2, 2चे 4 करणे यालाच गुंतवणूक म्हणतात. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असे काही पर्याय बघणार आहोत की ज्याद्वारे तुमची गुंतवणूक दुप्पट, तिप्पटच काय 5 पट, 10 पटसुद्धा होऊ शकते. आज प्रत्येकजण हा सेकंड इन्कमच्या शोधात आहे. प्रत्येकजण साईड बिझनेसच्या शोधात आहे की सेकंड इन्कम मला कुठून प्राप्त होऊ शकेल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असे काही मार्ग बघणार आहोत की ज्या स्वरूपातून तुम्हाला घरबसल्या हे तुम्ही सेकंड इन्कम घेऊ शकता आणि आपला जो पैसा आहे तो थोड्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त तुम्ही वाढवू शकता. तर असे काही मार्ग आहेत ते आपण उदाहरणासहित हे बघणार आहोत. तर आपण बघितलं की गुंतवणूक आपण कशासाठी करत असतो?
तर भविष्यामध्ये येणारं जे काही खर्च आहेत, रिटायरमेंट असेल, काही शिक्षण असतील, भविष्यामध्ये एक समजा मोठी रक्कम आपल्याला उभा करायची असेल तर त्यासाठी आपण गुंतवणूक करत असतो. आणि ही गुंतवणुकीची साधनं काय आहेत ते पण बघूयात. तर ही गुंतवणुकीची सध्याची साधनं आहेत, सेविंग आहे, रिअल इस्टेटमध्ये काही जागा जमीन जुमला आपण घेऊ शकतो, इन्शुरन्स असतील किंवा मग स्टॉक्स असतील, NPF असेल, एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत. ही अशी काही गुंतवणुकीची ट्रॅडिशनल साधनं आहेत. प्रत्येकाचे काही फायदे तोटे आहेत, प्रत्येकापासून काही नफा तोटा आहे, तो किती प्रमाणात असतो, काय असतो, ह्याची चर्चा आता सविस्तर आपण पुढं करणार आहोत. तर मंडळी, मागाशी आपण सोन्याचं उदाहरण घेतलं होतं. हा सोन्याचा किमतीचा चार्ट आहे, ग्राफ आहे की कशा पद्धतीनं सोन्याची किंमत ही वाढत गेलेली आहे. 2011मध्ये तुम्ही बघू शकता की बरोबर 20,000च्या आसपास सोनं होतं आणि आता 2021मध्ये ते 2021मध्ये 20,000पासून साधारणपणे 50,000चा टप्पा ओलांडून ते आलेलं आहे. बरोबर. म्हणजे ज्या पद्धतीनं सोन्याच्या ह्या किमती वाढत गेल्या, 2008मध्ये साधारणपणे 8,000 रुपये तोळा आहे. मला एक सांगायचं आहे की ज्यांचं वय 40-45च्या दरम्यान आहे त्यांनी आपल्या लग्नामध्ये सोन्याचे दर काय होते, कारण सर्वात जास्त सोन्याची खरेदी ही लग्नप्रसंगी, लग्नासारख्या कार्यक्रमामध्येच होत असते. तर त्यावेळी सोन्याचा दर काय होता आणि आज काय भाव आहे हे बघितलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये किती फरक पडला आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे ज्या पद्धतीनं ते सोनं वाढत गेलं त्या पद्धतीनं मला FDवरती किंवा पोस्टामध्ये किंवा कुठेही जिथं आपण पैसे टाकलेत त्याच्यावरती व्याज मिळालं आहे का हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. आणि लॉकडाऊन नंतर किती सोन्याच्या किमतीमध्ये अंतर पडला हे चार्ट सांगतोय. तर मंडळी, आपण बघितलं की गुंतवणुकीवरती सर्वात परिणाम करणारा घटक कोणता असेल तर तो म्हणजे महागाई. म्हणजे महागाईच्या तुलनेत जर माझे व्याजाचे दर जास्त असतील तरच माझी गुंतवणूक भविष्यासाठीही सकारात्मक राहणार आहे. तर महागाईचा दर काय आहे हे तुम्ही गुगलवरती बघू शकता. साधारणपणे 2001 पासून जर आपण विचार केला तर 2001 मध्ये 3.78 याच्यापासून महागाई वाढत गेली. कधी 4.30 असेल, 3.81 असेल. सर्वात जास्त जर महागाईचा दर आपण बघितला 2010मध्ये 11.99% होता. त्याच्यानंतर 2013मध्ये आणि सध्याचा विचार केला 2019पर्यंतचा डाटा आहे 7.66%. एक कमी जास्त जर आपण अंदाज धरला तर 7%, 6%च्या आसपास हा महागाईचा दर निघतोय. म्हणजे मला 7%च्या पुढं हे कमीत कमी व्याज माझ्या गुंतवणुकीवर मिळवावं लागेल. त्यावेळेसच माझा पैसा हा काहीतरी थोडाफार माझ्या हातामध्ये येण्याची भविष्यामध्ये शक्यता आहे. तर सध्याचे जे आपल्याला दर मिळत आहेत ते काय मिळत आहेत ते पण आपण एकदा बघूयात. आत्ताचे हे जे दर आहेत हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या बँकेमध्ये, पोस्टामध्ये किंवा जे काय तो तुमची कुठं गुंतवणूक असेल त्याच्यावरती तुम्ही टॅली करू शकता. सेविंग अकाउंट जर असतील तर सेविंगला 4% आपल्याला वार्षिक व्याज मिळतं. तुमचे फिक्स्ड असतील, समजा 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशा काळासाठी जर तुम्ही रक्कम टाकली असेल तर त्याच्यामध्ये 7%च्या आसपासचे रिटर्न्स दाखवत आहे. गोल्ड असेल, रिअल इस्टेट असेल हे 6% आहे. डेट फंड्स असतील, हा एक म्युच्युअल फंड्सचाच प्रकार आहे डेट फंड्स. म्युच्युअल फंड्स असतील 12% आणि स्टॉक मार्केट सर्वात जास्त हायेस्ट रिटर्न हे 18%पर्यंत सेन्सेक्सनं आपल्याला दिलेले आहे. तर ते आपण कसे मिळवू शकतो हे आपण हळूहळू पुढं आता बघणार आहोत. तर लक्षात आलं की महागाईच्या तुलनेमध्ये आपल्याला हाय रिटर्न्स हे मिळवायला पाहिजेत. बरोबर. तर हाय रिटर्न्स हे कुठे मिळतात, हाय रिटर्न्स करण्याची साधनं काय आहेत याच्याविषयी आपण थोडी चर्चा करूयात. याच्यामध्ये जर विचार केला तर रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स, इक्विटी, कमोडिटी आणि हेज फंड्स हे पर्याय आहेत. रिअल इस्टेटमध्ये जागा खरेदी करून ठेवणं हा एक पर्याय. जागेच्या किमती ह्या कायमस्वरूपी वाढत्याच राहतात, परंतु टिकर साईज मोठी आहे. आज कुठल्याही मोठ्या शहराच्या ठिकाणी जर गुंठा घ्यायचा म्हटलं तर 15 ते 20 लाख रुपये एकदम लागतात. म्युच्युअल फंड्स असतील, म्युच्युअल फंड्समध्ये सुद्धा अनेक स्कीम्स आहेत. हेज फंड्स असतील, कमोडिटीमध्ये तुम्ही सोनं, चांदी किंवा काही अनेक कमोडिटी आहेत, तांबा आहे, कॉपर आहे, निकेल आहे, हे कमोडिटीमध्ये येतं. आणि इक्विटीमध्ये हे स्टॉक्स येतात, शेअर्स. शेअर मार्केटमध्ये ज्याची खरेदी विक्री होते असे स्टॉक्स, शेअर्स घेऊन ठेवणं हा एक हाय रिटर्न्सचा एक पर्याय असू शकतो. हे म्युच्युअल फंड्सचे काही प्रकार आहेत, जसे की लार्ज कॅप फंड्स आहे, इंडेक्स इक्विटी फंड आहे, मिड कॅप असतील, स्मॉल कॅप असतील, त्याच्यामध्ये बॅलन्स्ड आहे, डेट फंड्स आहेत, सेक्टरल फंड्स आहेत. हे म्युच्युअल फंड्सचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. बरोबर. शेअर मार्केट या संदर्भात चर्चा करणार आहोत. शेअर मार्केटमधून आपण कसा फायदा मिळवू शकतो, शेअर बाजाराचं कामकाज कसं चालतं या संदर्भात सर्व माहिती उदाहरणासहित हळूहळू इथं घेणार आहोत.
आता शेअर मार्केट म्हणलं की प्रत्येकाला थोडंसं भीती वाटते, जोखीम वाटते, कारण तो एक जुगाराचा प्रकार वाटतो. परंतु या ज्या गोष्टी आहेत त्या अज्ञानातून येतात. जर तुम्ही व्यवस्थितरित्या त्याची माहिती करून घेतली तर नक्कीच याच्यासारखा श्रीमंतीचा राजमार्ग हा दुसरा कुठलाही नाही. आज जगामध्ये जी काही श्रीमंत माणसं आहेत त्या सर्वांच्या मुळाशी हा शेअर मार्केटचा त्यांचा बेस हा शेअर मार्केटच आहे. तुम्ही जगातली जी श्रीमंत लोक आहेत टॉप 10 यादी घेतलीत, आता मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स असतील, टेस्लाचे एलॉन मस्क असतील, अलिबाबाचे जॅक मा असतील, भारतातली उदाहरणं घ्यायची झाली रिलायन्स इंडस्ट्रीजचे आपले मुकेश अंबानी असतील, विप्रोचे अजिज प्रेमजी असतील, तर ज्यावेळेस यांच्या कंपनीच्या शेअर्सच्या किमती वाढतात त्यावेळेस यांच्या संपत्तीमध्ये घसघशीत ही वाढ होत असते, बरोबर. आणि शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करा अथवा न करा, परंतु तुम्ही मात्र डेली तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत, तुम्ही जे काही रोजचा आउटपुट घेता, खरेदी विक्री करता, याच्यातून शेअर मार्केटचा तुमच्या जीवनावर परिणाम होत असतो आणि तुमच्या खरेदी विक्रीतूनच शेअर मार्केट हे कमी जास्त होत असतं. तर ते कसं होतं, आपण जरी त्याच्यामध्ये गुंतवणूक नाही केली तर ते आपल्या दैनंदिन आयुष्यावर कसं इम्पॅक्ट करतं हे पण आपण बघणार आहे. तर मुळात शेअर मार्केट ही संकल्पना समजून घेण्या अगोदर शेअर्स म्हणजे काय हे बघूयात. तर आपण शेतकरी असल्यामुळं आपल्याला प्रत्येकाला शेअर्स संबंधित आपण असतो, कारण प्रत्येकाकडं कोणातल्या तरी कारखान्याचा, द्राक्ष बागायतदार असतील तर द्राक्ष बागायतदार संघाचे हे शेअर होल्डर असतात. तर शेअर्स म्हणजे काय, तर त्या कंपनीचा, त्या कारखान्याचा आपण एक थोडासा हिस्सा विकत घेत असतो, बरोबर. म्हणजे त्या कंपनीचे आपण चिमूटभर मालक आपण सुद्धा असतोच. शेअर्स खरेदी करणं म्हणजे त्या कंपनीच्या मालकीतला काही टक्के रक्कम आपण खरेदी करतो, बरोबर. म्हणजे भविष्यामध्ये जर समजा त्या कंपनीनं काही नफा कमवला तर त्या नफ्यामध्ये आपण सुद्धा भागीदार असतो. आणि भविष्यामध्ये जर समजा त्या कंपनीला काही तोटा झाला तर ती तोटा भरून काढण्याची जबाबदारी आपली नसते, पण त्या तोट्यामुळे काय होतं, त्या कंपनीच्या शेअर्सच्या किमती ह्या खाली येतात आणि खाली आल्या म्हणजे आपल्या बरोबर तो तसा तोटा होतो, बरोबर. म्हणजे शेअर्स म्हणजे काय, तर त्या कंपनीचा काही अंशी हिस्सा आपण खरेदी करणं, बरोबर. आणि असा हिस्सा खरेदी करणं आणि अशा समभागांची किंवा अशा शेअर्सची जिथं खरेदी विक्री होते त्या ठिकाणाला शेअर मार्केट असं म्हटलं जातं, बरोबर. तर आपल्या भारतामध्ये 2 मोठी मार्केट आहेत खरेदी विक्री होणारी. पहिलं मार्केट मोठं आहे ते BSE, म्हणजे त्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं म्हटलं जातं. तर BSEमध्ये जवळपास 5,000च्या पुढं कंपन्या या लिस्टेड आहेत. BSEमध्ये जवळपास 5,000च्या पुढं कंपन्या या लिस्टेड आहेत. आणि त्या कुठल्या कुठल्या आहेत तर या तुम्ही बघू शकता. भारतातल्या ज्या काही कंपन्या सर्वात मोठ्या मार्केट कॅपिटलायझेशननं ज्या मोठ्या कंपन्या आहेत अशा 30 कंपन्यांचा समावेश हा BSEच्या निर्देशांकामध्ये केला जातो. BSEच्या निर्देशांकाला सेन्सेक्स असं म्हटलं जातं. आणि सेन्सेक्सची वाढ कशी झाली आहे हे आपण बघू शकतो. साधारणपणे 1980ला सेन्सेक्सची बेस प्राईज ही 100 रुपये ठेवलेली होती 1980 साली, आणि तो वाढत 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 आता 50,000चा टप्पा त्यानं ओलांडलेला आहे. म्हणजे 1980मध्ये जर तुम्ही 100 रुपये शेअर्स 100 रुपये BSEमध्ये गुंतवले असते तर आज ते 100 रुपये वाढून तुमचे 50,000 रुपये झाले असते. तर इन बिटवीन याच्यामध्ये अनेक चढ उतार आले. याच्यामध्ये 2008ची तेजी मंदी आली, कारगिल वॉर आलं, दहशतवादी 9/11चा अमेरिकेवरचा हल्ला आला, नंतर नोटबंदी आली. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टींमधून बाजार खालीवर होत होत आज 50,000च्या आसपास आहे. आणि हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर पण बघू शकता. तर हे झालं BSEचं. आणि दुसरं मोठं मार्केट आहे NSE. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. NSEच्या निर्देशांकाला निफ्टी 50 असं म्हटलं जातं. तर निफ्टीमध्ये भारतातील सर्वात मोठ्या बाय मार्केट कॅपिटलायझेशन या 50 कंपन्यांचा समावेश केलेला आहे. आणि NSEच्या निर्देशांकाला निफ्टी असं म्हटलं जातं. तर निफ्टी हा साधारण 1992 पासून स्थापना झाली आहे 1992मध्ये. आणि निफ्टीमध्ये जवळपास 1600-1700 कंपन्या या लिस्टेड आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता 1996 साली 1107 रुपये किंमत दाखवते. आणि आजचं जर करंट व्हॅल्यू निफ्टीचं बघितलं तर 15,000 क्रॉस करून निफ्टी आता 14,500-14,700च्या दरम्यान आहे. म्हणजे जवळपास 14 वर्षामध्ये 14 नाही
96 पासून जर तुम्ही बघितलं तर 1000 रुपयाचे 96ला जर तुम्ही 1000 रुपये त्याच्यामध्ये गुंतवले असते तर आज जवळपास तुमचे त्या 1000 रुपयाचे 15,000च्या पुढं पैसे काहीही न करता झाले असते. आणि याच्यामध्ये निफ्टी हा एका दिशेनं सरळ गेलेला नाही आहे, खालीवर 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 होत 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 तो गेलेला आहे. म्हणजे मार्केट एका दिशेनं कधीच जात नाही. कधी करेक्शन येतं, नंतर पुन्हा मार्केटवर जातं, पुन्हा करेक्शन येतं, अशा पद्धतीनं मार्केट वर चढत असतं. म्हणजे जवळपास 11% CAGR इथं तुम्हाला दिसतोय, बरोबर. हे झालं निफ्टीचा. तर निफ्टीमध्ये कोणत्या कंपन्या आहेत? ज्या BSE मध्ये पहिल्या 30 कंपन्या आहेत त्याच 30 कंपन्यांचा निफ्टीमध्ये पण समावेश आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्याच त्याच्यामध्ये लिस्टेड आहेत. मार्केटची पद्धत तुम्हाला कळली की हे असं मार्केट आहे आणि तिथं शेअर्सची खरेदी विक्री होते. मग आता जर मला शेअर्स घ्यायचे असतील तर डायरेक्ट मी BSE किंवा NSE मध्ये जाऊन शेअर्सची खरेदी विक्री करू शकत नाही, तर मला कोणीतरी मध्यस्थ पाहिजे असतो. तर त्या मध्यस्थाचं नाव असतं ब्रोकर्स. त्या ब्रोकरच्या माध्यमातून आपण शेअर्सची खरेदी किंवा विक्री ही करत असतो. तर ब्रोकर्सला अप्रोच करण्यासाठी तुम्हाला कुठंतरी ट्रेडिंग अकाउंट असणं हे गरजेचं आहे, जे तुमच्या बँकिंग अकाउंटशी लिंक असतं. तर हे ब्रोकर्स कोण आहेत? तर भारतामध्ये शेर खान असतील, मोतीलाल ओसवाल आहे, झिरोद आहे, असे आपण ICICI डिरेक्ट आहे. प्रत्येक बँकेची ही स्वतःची डीमॅट सिस्टम असते. ICICI बँक असेल तर ICICI डिरेक्ट आहे, HDFC सिक्युरिटीज आहेत, SBI कॅप आहे. अशा प्रत्येक बँकेच्या आपल्या आपल्या कोटक सिक्युरिटीज आहेत, ॲक्सिस सिक्युरिटीज आहेत. डीमॅट तुम्हाला सर्व्हिस त्या बँका हे प्रोव्हाइड करत असतात. नॉन बँकिंगमध्ये असेल तर झिरोदा आहे, अपस्टॉक्स आहे, SMC आहे, 5paisa.com, अशा बऱ्याचशा कंपन्या की ज्या तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याच्यामध्ये अकाउंट ओपन करू शकता. आणि ते केल्यानंतर त्या ब्रोकरच्या माध्यमातून तुम्ही शेअरची खरेदी आणि विक्री करू शकता. आणि हे जे अकाउंट आहे हे तुम्ही घर बसल्या काढू शकता. याच्यामध्ये कुठल्याही त्रयस्थ माणसाचा काहीही संबंध नाही आहे. ज्यावेळेस तुम्हाला शेअर्सची खरेदी करायची असते त्यावेळेस तुमच्या सेविंग अकाउंटमधून पैसे हे तुमच्या डीमॅट अकाउंटला तुम्ही ट्रान्सफर करायचे आणि जेवढे शेअर्स घ्यायचे त्याची ऑर्डर द्यायची. ऑर्डर दिल्यानंतर पुढच्या सेकंदाला ते ऑर्डर सबमिट होते आणि त्या किमतीचे शेअर्स हे तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा होतात. ज्यावेळेस तुम्हाला शेअर्स विकायचे त्यावेळेस ते शेअर्सची तुम्ही विक्रीची ऑर्डर लावल्यानंतर पुढच्या सेकंदाला ते शेअर्स विकले जातात आणि त्याची सेटलमेंट झाल्यानंतर ते पैसे तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा होतात. त्या पैशातून तुम्ही वाटलंच तर ते पैसे तुमच्या सेविंगला विड्रॉल करू शकता किंवा त्या पैशातून पुन्हा तुम्हाला अजून नवीन खरेदी करायची असेल तर करू शकता. हे इतकं सोपं आणि सुटसुटीत व्यवहार आहे. याच्यामध्ये तिसऱ्या त्रयस्थ व्यक्तीची कुणाचीही तुम्हाला काही गरज नाही आहे. कुणाला विचारायची गरज नाही, विकतील का, जातील का, विकलेत का, पैसे आलेत का, राहिलेत का. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती हे सर्व गोष्टी ह्या बघू शकता.